पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे. कंपन्यांकडून सरकारला 2,300 कोटींचा परतावा मिळणार आहे. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7,600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6,584 कोटी रुपये अदा करण्यात आले. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, बघा पीक विम्याचा आता दुसरा टप्पा आजपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेला होता. कारण की शेतकरी मित्र बघा सकाळी 7 वाजेपासून तर बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे पीक विम्याचा आता दुसरा टप्पा शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, बघा आता पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण की पीक विम्याचा 75% हिस्सा आता वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. आता ही रक्कम हेक्टरी बघा शेतकरी मित्रांनो आता 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे. ही बातमी बघा पत्रकार परिषदेतून समोर आलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्याचे समाधानाचे वातावरण निर्माण होत आहे. आता शेतकरी मित्र बघा, ज्या शेतकऱ्याला बघा पहिला टप्पा मिळाला नाही, म्हणजे की बघा ज्या शेतकऱ्याला टप्प्या पैसे आता पीक विमा मिळाला नसेल त्या शेतकऱ्याला दुसऱ्या टप्प्यात मिळणार का, यादीमध्ये सुद्धा तुम्हाला नाव चेक करायचं आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की बघा 2022 तसेच बघा 2023 व तसेच बघा 2024 आणि मे महिन्यातील बघा 2025 या तिन्ही वर्षाचा पीक विम्याची यादी आता जाहीर झालेली आहे. तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासू शकता. पीक विम्याचा वाटप सुरू झाला असून प्रत्येक जिल्ह्याला बघा 153 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे. आता शेतकरी मित्र बघा कोणते शेतकरी आहे आणि यादीत नाव कशा प्रकारे चेक करायचं व तसेच कोणत्या पिकासाठी किती हेक्टरी पीक विमा आता जमा होणार आहे व तसेच बघा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासायचं. प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आलेली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्याचे नावेही या यादीत आहे. मागील बघा 3 वर्षाचा 2022 तसेच 2023 व तसेच बघा 2024 पीक विमा एकत्रपणे दिला जात आहे. आता शेतकरी मित्र बघा कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार आहे बघा, आता 50,000 रुपये हेक्टरी म्हणजे की भाता पिकासाठी मिळणार आहे व तसे बघा ज्वारी पिकासाठी 33,000 रुपये मिळणार आहे व तसेच बघा शेतकरी मित्रांनो बाजरी पिकासाठी बघा 32,000 हेक्टर अशा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. तसेच भुईमूग पिकासाठी बघा 45,000 रुपये व तसेच सोयाबीन पिकासाठी बघा 55,000 रुपये व तसेच शेतकरी मित्र बघा आता मूग पिकासाठी बघा 28,000 रुपये. तसेच शेतकरी मित्र बघा आता उडीद पिकासाठी 25,000 रुपये, तूर पिकासाठी की बघा 47,000 रुपये. तसेच शेतकरी मित्र बघा आता कापूस पिकासाठी 60,000 रुपये आणि मका पिकासाठी 36,000 रुपये. अशा प्रकारे शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पीक विमा डायरेक्ट जमा होणार आहे. आता ही पीक विमा 2022 तसेच 2023 तसेच 2024 आणि 2025 मधील सर्वच पिकासाठी एकत्र जमा होत आहे. आता 2022 पासून 2025 पर्यंत पीक विम्याचा वाटप होणाऱ्या शेतकऱ्यासाठी ही मोठी बातमी आहे. कारण की काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुपारपासूनच दुसऱ्या टप्प्याचा वाटप सुरू झालेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहेत. बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज 100% रक्कम जमा होणार आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता दुपारपासून काही शेतकऱ्याला पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे व तसेच शेतकरी मित्र बघा हे 12 वाजेपर्यंत म्हणजे की बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे पैसे चालूच राहणार आहे. आणि ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही ते सकाळी 7 वाजेपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. 2022 ते 2025 या काळात ज्या शेतकऱ्यांची शेती पिकाचे नुकसान झाले होतं आणि त्यांना पीक भरलं होतं त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, ही अपडेट फक्त 5 मिनिटापूर्वी सरकारकडून आलेली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची होती पण त्यांना 30,000 ते 35,000 रुपये मिळत आहे. बघा आता कृषी विभागाने सांगितले की केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळाला नव्हता, त्यामुळे सरकारने मागील 3 ते 4 वर्षात पीक विमा एकत्र जमा करायला सुरुवात केलेली आहे. आता शेतकरी मित्र बघा कोणते शेतकरी आहे बघा गेल्या 2 दिवस बघा शेतकरी मित्रांनो गेल्या 2 दिवसातील बघा 15 ते 16 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झालेले आहे. म्हणजे की त्यांच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्याचे पैसे जमा झालेले आहे आणि आज दुसऱ्या टप्प्यात उरलेले सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जात आहे. जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका, कारण की डीबीडी म्हणजे बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे पैसे येत असल्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो. कृषी विभागाने बँक खात्यात पैसे जमा करण्याचा आदेश दिला आहे. आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार सुरुवात झाली होती आणि बघा दुपारी 1 वाजेपासून ही प्रक्रिया अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहे. आज 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे. हे बघा या 16 जिल्ह्याची यादी बँकेने दिली गेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही, कारण ज्यांना काही महत्त्वाचे कामे केले आहेत
त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. सरकारने कोणती अटी घालण्यात आलेल्या आहे हे तुम्ही आता आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहोत. बघा आता 75% अग्रमी पीक विमा आज शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे व तसेच शेतकरी मित्र बघा आतापर्यंतचे बघा 10 वर्षाच्या इतिहासात असा पीक विमा शेतकऱ्यांना कधीच मिळाला नव्हता. आता 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकाच वेळी मिळत आहे. आता पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात आला असून आता दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. बघा आज म्हणजेच की बघा आज या 16 जिल्ह्याची यादी तयार करण्यात आलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्त्वाची बैठक घेतली ज्यात सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात सोडायचा निर्णय झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी तात्कालीन सर्वच बँकांना फोन करून पैसे तीव्रता जमा करण्याचा आदेश दिला आहे. बघा हा पीक विमा बघा शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी एक महत्त्वाची अटी घालण्यात आलेली आहे. कारण की ज्या शेतकऱ्यांनी ह्या अटीची पूर्तता करतील त्यांनाच हा पीक विमा जमा होईल व तसेच शेतकरी मित्रांनो बघा जर शेतकरी पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे की त्यांना 2 महत्त्वाचे कागदपत्र जमा करावीत. जर बघा ती जमा केल्यानंतर त्यांना 100% पीक विमा मिळणार. राज्य सरकारने यासाठी बघा 3100 बघा शेतकरी मित्रांनो 78 कोटी रुपये मंजूर केले आहेत. जर तुम्हाला अजूनही पीक विम्याचा SMS आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासू शकता. जसे की शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का. बघा तुमचं आधार कार्ड बँकेला जोडलेले आहे का, तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का, तसेच तुमचं बँक खात्यात मोबाईल नंबर जोडलेले आहे का हे तुम्हाला नक्की चेक करून घ्यायचं आहे. बघा हे 3 कामे तुमचे पूर्ण असतील तर डायरेक्ट 100% तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. जर तुम्ही हे कामं केले नसतील तर पीक विमा खात्यात जमा होणार नाही, तुम्हाला SMS येणार नाही. हे कामं पूर्ण करा कारण आज दुपारी टप्पा सुरू झाला आहे. कारण की आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्यांची यादी आपण तुम्हाला सांगणारच आहोत. म्हणजे की आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झालेले आहे. लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम जिल्हा म्हणजे की बघा पुणे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा नाशिक, तसेच अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये EKYC केलेली आहे त्यांनाच पैसे मिळतील. आता शेतकरी मित्र बघा ज्या शेतकऱ्यांनी EKYC केलेली नाही त्यांना पैसे मिळणार नाही. कारण की आजपासून पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणे सुरू झालेले आहे. कारण की शेतकरी मित्र बघा बऱ्याच दिवसाची शेतकरी बघा ही वाट पाहत होते की शेतकऱ्याच्या बँक खात्यात कधी पैसे जमा होणार. आता शेतकऱ्यांना ही मोठी खुशखबर आहे कारण आता सरसकट पीक विमा मिळणार आहे का हे सुद्धा आपण सांगलेलं आहे. आता शेतकरी मित्र बघा काही ठिकाणी बघा सकाळपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 आणि काही ठिकाणी 3000 अशा प्रकारे आणि काही ठिकाणी बघा 5000 तर काही ठिकाणी 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पीक विम्याचे जमा झालेले आहेत. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा हे महत्त्वाचे कामं आपण तुम्हाला 3 सांगितलेले आहे आणि बघा तुम्हाला हे जिल्हेसुद्धा सांगितले आहे. या जिल्ह्यापैकी जर तुमचा जिल्हा असेल आज तुमच्या बँक खात्यात 100% हे पीक विमा जमा होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्याचा पीक विमा जमा झालेला नसेल त्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम बघा तुमचं आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले आहे का, तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का, तुमच्या बँक खात्यात मोबाईल नंबर जोडलेले आहे का हे 3 गोष्टी तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो हे जर तुमच्या गोष्टी पूर्ण असतील व तसेच बघा आता आपण या जिल्ह्यात तुम्हाला नाव सांगितलेलं आहे त्या जिल्ह्यापैकी एका शेतकऱ्याला सुद्धा पैसे जमा झाले नसेल तर त्या शेतकऱ्याची EKYC आहे का हे सुद्धा त्या शेतकऱ्याने चेक करून नक्की घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो जर काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तसेच चॅनलवर जर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक करा.